मुलगा म्हणतो, आई तू माझ्या घरामध्ये आता राहायचं नाही आहे, तू माझ्या घरातून निघून जा. हे शब्द ऐकून सुमनबाई काही क्षण आपल्या मुलाकडे फक्त पाहतच राहिल्या. अरे, ज्या मुलाला त्यांनी पोटाला चिमटा काढून मोठं केलं होतं, ज्याच्यासाठी स्वतःच्या हौशी मारल्या होत्या, आणि आज त्याच मुलाच्या तोंडून त्या आपल्या घराबाहेर जाण्याची गोष्ट ऐकत होत्या. कारण त्याच्या बायकोला त्या गरीब होत्या म्हणून लाज वाटत होती. सुमनबाईने डोळ्यातलं पाणी पुसलं, आपली छोटीशी बॅग उचलली आणि घराबाहेर पडल्या. पण घर सोडताना त्यांनी मुलाला एकच वाक्य सांगितलं, बाळा शरद, आज मी हे घर सोडतोय, पण उद्या तुला माझी गरज पडली तर तुझी आई तुला कधीच एकटं सोडणार नाही. शरदने तेव्हा आईच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं. पण काही महिन्यांनी त्याच घरावर असा संकटाचा डोंगर कोसळला की शरदला आपल्या आईची किंमत आयुष्यभरासाठी समजणार होती. आणि त्या दिवशी ज्या आईला त्याच्या पत्नीने घराबाहेर काढलं होतं, तीच आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचं सर्वस्व विकायला तयार झाली होती. सुमनबाईचं आयुष्य फार मोठं नव्हतं. लहानसं घर, नवरा काही वर्षापूर्वीच गेलेला आणि एकुलता एक मुलगा, त्याचं नाव होतं शरद. नवरा गेल्यानंतर सुमनबाईंनी लोकांच्या घरची कामं केली, कधी शेतात मजुरी केली तर कधी उपाशी राहून मुलाच्या शिक्षणाची फी भरली. त्यांना स्वतःसाठी काहीच कधीच केलं नाही आणि काहीच नको होतं. त्यांचं एकच स्वप्न होतं की माझा मुलगा शरद मोठा व्हावा आणि सुखात राहावा. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा सुखामध्ये राहावा. शरद हुशार होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दुकानात फारशी कमाई होत नव्हती, पण आईने त्याला कधी पैशासाठी त्रास दिला नाही. घरात भाजी नसली तर भाकरी आणि कांदा खाऊन ती मुलाला म्हणायची, आज माझं पोट भरले रे, तू जेवण करून घे. पण प्रत्यक्षात ती स्वतः काहीच खाल्लेली नसायची. काही वर्षांनी शरदचा व्यवसाय थोडा मोठा झाला. त्याच काळात त्याची ओळख नेहाशी झाली. नेहा मोठ्या श्रीमंत घरातील मुलगी होती. तिच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. तिला लहानपणापासूनच पैशाची कमतरता कधीच जाणवली नव्हती. शरद साधा होता पण प्रामाणिक होता. नेहाला त्याचा साधेपणा आवडला. दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळे काही व्यवस्थित होतं, पण हळूहळू नेहाला सुमनबाईचं राहणीमान खटकू लागलं. सुमनबाई साधी होती. नऊवारी साडी नेसायच्या, जुना चपला वापरायच्या, सकाळी लवकर उठून घरची कामे करायच्या. नेहाला मात्र हे सगळं जुनाट वाटायचं. एक दिवस नेहाच्या मैत्रिणी घरी आल्या. सुमनबाईंनी सगळ्यासाठी चहा केला. नेहाची एक मैत्रीण हळू आवाजात म्हणाली, तुझी सासू अजून घरातली सगळं कामे करते का? नेहा हसली. ते म्हणाले, तिला कायमची सवय आहे. हे सुमनबाईने ऐकलं, पण त्या काहीच बोलल्या नाही. माझ्या सासूला मोलकरणीसारखं घरातले कामं करायची सवय आहे, मैत्रिणीच्या समोर म्हटले. सुमनबाईला थोडंसं दुःख वाटलं, पण ते काहीच बोलल्या नाहीत. त्या दिवशी रात्री शरद आईला विचारतो, आई तुला वाईट वाटलं का ग? सुमनबाई हसल्या आणि म्हणाल्या, नाही रे, नवीन आहे ते, हळूहळू समजेल तिला. आणखीन नवीन आहे, त्याला काय कळते बोलायचं. पण नेहाचा अहंकार दिवसेंदिवस वाढतच गेला. एक दिवस सुमनबाईंनी नेहांच्या महागड्या साडीला इस्त्री करताना चुकून थोडासा डाग पडला. साडी जळाली.
नेहा संतापली. तुमच्याकडून एक काम धड होत नाही. एखादं काम सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी गडबडच करता. सुमनबाई शांत उभ्या होत्या. त्या म्हणू लागल्या, चूक झाली का सुनबाई, मला माफ कर. तेव्हा नेहा तिथंच थांबली नाही. ती म्हणू लागली, तुम्ही माझ्या वस्तूला हात लावायचा नाही. त्या रात्री सुमनबाई पहिल्यांदा आपल्या खोलीत जाऊन रडल्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या नेहासाठी नाश्ता करत होत्या. कारण त्या सून म्हणून नेहाला नाही तर आपल्या मुलाच्या संसाराला पाहत होत्या. काही दिवसांनी नेहाने शरदला सांगितलं, मला या घरात राहायचं असेल तर तुमच्या आईला वेगळं ठेवा. शरद गप्प राहिला. शरद, मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे, पण तुझ्या आईसोबत नाही. शरद, आईची बाजू घ्यायची होती, पण नेहाचा हट्ट वाढत गेला आणि तो नेहाच्या बाजूनच झाला. एक दिवस घरात मोठा वाद झाला. नेहा रागाने म्हणाली, ही बाई घरात असेपर्यंत मी इथे राहणार नाही. एकतर तुझी आई राहील नाहीतर मी राहील. सुमनबाईने स्वयंपाकघरातून हे सगळं ऐकलं. त्या हळूच बाहेर आल्या. शरदकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात ही अश्रू होते. सुमनबाई समजून गेल्या, आई आहे बघा, बोलण्या अगोदर समजून घेते. त्यांनी कपाटातून एक छोटी बॅग काढली. 2 साड्या, एक जुना फोटो आणि शरदच्या बालपणीची छोटीशी वस्तू, एवढं सामान होतं. शरदने आईला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणू लागला, आई तू कुठे जाणार आता? सुमनबाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, जिथे तुझी आई राहू शकेल तिथे मी राहीन. मुलगा म्हणतो, आई नको असू दे, आपण ॲडजस्ट करू. त्याची आई म्हणते, बाळा नको रे नको, तुझा संसार मोडू नकोस. माझ्यासाठी तुझ्या संसारामध्ये भांडणे नको. असे म्हणून त्या घराबाहेर पडल्या. दार बंद झालं. सुमनबाई काही क्षण त्या दाराकडे पाहत राहिल्या. मग डोळे पुसले आणि निघून गेल्या. ते एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहायला गेल्या. विचार करा, स्वतःचं घर असून देखील ते भाड्याच्या खोलीमध्ये राहावं लागलं. पुढची काही महिने त्यांनी पुन्हा लोकांच्या घरची कामं सुरू केली. शरद अधूनमधून फोन करायचा, आई तू ठीक आहेस ना? आई म्हणायची, हो ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे. मी अगदी ठीक आहे. पण त्या कधीच सांगत नव्हत्या की त्या आजारी असतानाही कामाला जात आहेत. त्याच दरम्यान शरदचा व्यवसाय वाढत गेला होता. नेहाच्या वडिलांनीही त्याला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठं कर्ज घ्यायला प्रोत्साहन दिलं. शरदने मोठी जागा घेतली, नवीन माल आणला, सगळं व्यवस्थित चालू होतं. पण अचानक बाजारात मोठं नुकसान झालं. ज्या कंपनीकडून शरदने माल विकत घेतला होता ती कंपनीच बंद पडली. शरदचे लाखो रुपये अडकले. बँकेचे हप्ते थकले. व्यवसाय बंद होण्याची वेळ आली. घरात तणाव वाढला. नेहाला पहिल्यांदा पैशाची खरी किंमत समजू लागली. तिने आपल्या वडिलांकडे मदत मागितली, पण वडिलांनी हात वर केले.
व्यवसायात आम्ही आधीच खूप पैसे गुंतवले आहेत. आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तूच बघ. शरद पूर्णपणे खचला. एका रात्री तो घरात शांत बसला होता. टेबलावर बँकेची नोटीस होती. घर गहाण ठेवण्याची वेळ आली होती. नेहा त्याच्या समोर बसली होती. दोघांकडे काहीच उत्तर नव्हतं. तेवढ्या दारावर टकटक झाली. शरदने दार उघडलं. समोर सुमनबाई उभ्या होत्या, त्या मुलाची आई. हातात एक जुनी कापडी पिशवी. शरद आश्चर्याने म्हणाला, आई तू इथे? सुमनबाई काहीच बोलल्या नाहीत. त्या आत आल्या. टेबलावरची कागदपत्र पाहिली. सगळं समजायला त्यांना वेळ लागला नाही. त्या शांतपणे खुर्चीवर बसल्या आणि म्हणू लागल्या, शरद बाळा, किती रुपयाची तुला गरज आहे? शरदने नजर खाली केली. आई, तू यात पडू नकोस, मी बघून घेईन. सुमनबाई हसल्या आणि म्हणाल्या, अरे मी तुझी आई आहे आई. तुझं दुःख बघून मी शांत कसे बसू शकते रे? शरद काहीच बोलला नाही. सुमनबाईंनी आपल्या पिशवीतून एक छोटी डबी काढली. डबी उघडली. त्यात काही जुने दागिने होते. नेहा ते पाहतच राहिली. सुमनबाई म्हणाल्या, हे तुझ्या वडिलांनी मला लग्नाच्या वेळी दिले होते. इतके वर्ष मी हे जपून ठेवले होते. त्या क्षणभर थांबल्या. पण दागिने जपण्यासाठी नसतात, हे मुलाला वाचवण्यासाठी असतात, सुमनबाई म्हणू लागल्या. शरदच्या डोळ्यातून अश्रू आले. आई, मला हे नको. पण सुमनबाई हसल्या. मुलगा संकटात असताना आईच्या हातातलं शेवटचं काहीही उपयोगी पडलं तर ती आई भाग्यवान असते. नेहा एकदम शांत उभा राहिली. पण अजून एक गोष्ट बाकी होती. सुमनबाईने आपल्या पिशवीतून काही कागद बाहेर काढले. ते शरदच्या हातात दिले. शरदने कागद पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आई, हे काय? सुमनबाई शांतपणे म्हणाल्या, तुझ्या बाबांची गावाकडची जमीन, ती अजून माझ्या नावावर होती. मी ती काही दिवसापूर्वीच तुझ्या नावावर केली. शरदच्या हातातून कागद खाली पडले. तो म्हणू लागला, आई, तू मला हे आधी का सांगितलं नाहीस? सुमनबाई म्हणाल्या, कारण मला तुझ्याकडून काहीच परत नको होतं. मला फक्त एवढंच हवं होतं की माझा मुलगा कधीच कोणासमोर हात पसरू नये. नेहा हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यासमोर मागचे दिवस येत होते. सुमनबाईंना मोलकरणीसारखं वागवणं, त्याचा अपमान करणं, घरातून बाहेर काढणं, हे सगळं तिला आठवत होतं. आणि आज त्याच सासूने तिच्या संसारासाठी स्वतःचं सर्वस्व विकायला तयार होते. नेहा हळूहळू सुमनबाईच्या जवळ गेली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती खाली बसली आणि सुमनबाईच्या पायावर डोकं ठेवलं. सुमनबाई घाबरून मागे सरकल्या. नेहा, उठ ग, उठ. पण नेहा उठली नाही. ती रडत होती. आई, फक्त एवढा शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला. सुमनबाईचे डोळे भरून आले. नेहा म्हणाली, मला माफ करा आई, मला माफ करा. मी तुमची किंमत तुमच्या कपड्यावरून केली, तुमच्या पैशावरून केली. पण आज कळलं, आई गरीब असू शकते, पण आईचं मन कधीच गरीब नसतं. सुमनबाईने तिला उठवलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणू लागली, मला काही नको ग, फक्त माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला सुखी ठेवावं.
एवढंच माझी इच्छा आहे. त्या दिवशी शरद आपल्या आईला पुन्हा घरी आणला, पण यावेळी सुमनबाई घरात सासू म्हणून नव्हती तर आई म्हणून परतल्या. आणि नेहाने त्या दिवसापासून सुमनबाईच्या हातात घराची कामं देणं बंद केलं, कारण तिला एक गोष्ट कायमची समजली होती, घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, त्या घरात आईला किती मोठं स्थान दिलं जातं हे महत्त्वाचं असतं. आणि ज्या आईला आपण ओझं समजतो, कदाचित एक दिवस आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी ताकद तीच आई ठरू शकते. तर मित्रांनो, या कहाणीमध्ये शिकण्यासारखं बरंच आहे. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आईसाठी एक लाईक जरूर करा. आणि हा व्हिडिओ अशा मित्रांना शेअर करा जो आपल्या आईपासून दूर असतो. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.